ऑलरेडी हा ब्लॉग खूप लेट झाला, म्हणजे वर्षभर विचारच करत होतो की नक्की कसं करायचं काय करायचं. अनफॉर्च्युनेटली काल मम्मीला माहित झालं. हे तर सगळ्यात सस्पेन्स पोपट करून टाकलं. हा पण हे नव्हतं माहिती कधी घ्यायला येणार आहे. ब्लाऊज किती मस्त आहे एकदम रेडीमेड ना. हा हे बघ ना हात वगैरे त्याचे एकदम. अरे म्हणजे केस अडकले. नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आता आम्ही आलोय दादरमध्ये. जसं तुम्ही मागचा आपला व्हिडिओ बघितला की आम्ही दीदीचा बर्थडे सरप्राईज प्लॅन केलं होतं. तर मस्त बर्थडे सेलिब्रेट केला आणि आता दीदीकडे राहिलो आम्ही एक दिवस आणि आता दुपारची वेळ आहे. आम्ही निघालोय आणि आता थेट पोहोचतोय दादरमध्ये. तर दादरमध्ये आपण का आलोय त्याचं एक मूळ कारण आहे. मम्मीला भरपूर दिवस झाले, म्हणजे इव्हन भरपूर महिन्यापासून आम्ही प्लॅन करत होतो की काहीतरी मम्मीसाठी स्पेशल असं गिफ्ट घ्यायचं, म्हणजे आमच्याकडून मंदार आणि माझ्याकडून. तर आज तेच प्लॅन करतोय आम्ही की काय घ्यायचं. तर काय घ्यायचं म्हणजे मम्मी काय वेळ करणार, ऑब्व्हियसली साडी ड्रेस वगैरे. तर तेच छान अशी साडी आपण घेणार आहोत. तर चला, मी ना दुकानं पण काही सिलेक्ट केलेली आहेत एक दोन. कारण दादरमध्ये आता लग्नासाठी पण सगळ्या गोष्टी किंवा शॉपिंग वगैरे दादरचं फेमस आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर मग एक दोन दुकानं आहेत, तिकडे जाऊन बघूया कशी साडी मिळते. आणि मी त्या खूप एक्सायटेड आहे मम्मीसाठी साडी शॉपिंग करण्यासाठी. तुला काय वाटतं? आता तो विषय आता यांचा आहे ना. आता आपलं काही इकडे काम नाही मित्रांनो, पण एंटरटेनमेंट मिलेगी मेरे पप्पू. चला जाऊया. तर पाऊस सुद्धा आलेला आहे आणि आता दादर म्हटलं की वर्षाचे 12 महिने इथे सगळं रहदारी असतेच, म्हणजे चालूच असतं काय ना काय आणि फुल ऑन शॉपिंगचा माहोल असतो दादर म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये. तर जाऊया आधी आपलं लोकेशन बघूया आणि कोणती साडी घ्यायची आहे. आता साडी म्हटलं की मम्मी तर जास्त म्हणजे लक्षच देत नाही साडीकडे, म्हणजे मम्मी सर्व्हिस करते. सो मम्मीला ड्रेस इझी टू वे असा पडतो. सो मम्मी म्हणजे ड्रेसकडेच जास्त मम्मीचं प्राधान्य असतं जेव्हापासून मम्मी सर्व्हिसला सुरुवात झालेली आहे. साडीकडे तर मम्मीचं एकदमच दुर्लक्ष आहे. पण आम्हाला एक घ्यायची आहे आणि ती साडी आम्ही सिलेक्ट केलेली आहे. आज एक साडी म्हणजे की जगविख्यात झालेली आहे. आपले फॉलोअर सबस्क्रायबर भेटले. हां थँक्यू. ओके थँक्यू. कसे वाटतात? एकदम समोरासमोरच भेटलंय. येस 100.3%. येस एकदम मस्त. बाय. साडी म्हटलं की भाई सगळ्यात म्हणजे जगविख्यात झालेली साडी कोणती तर पैठणी, जी की आपल्या आदेश सरांनी एकदमच म्हणजे जगविख्यात सातसमुद्र पार करून टाकलेली आहे. बट अजून पण काय व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये बघायची. आणि एक माझ्या डोक्यात आहे आणि ताईच्या पण डोक्यात आहे, ती जाऊन बघूया भेटते का तिथे. आणि त्याच्यामध्ये काय व्हरायटी बघायला मिळतात ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसेल. मेरी कॉपला आपण एका शॉपमध्ये आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण पैठणी नाही बघत आहे ना. हां पैठणी खूप हेवी होऊन जाईल. येस वाव. ओ भाई साहब एक नंबर. काका मला कलर पण बेस्ट कलर आहे. त्याच्यात 2-3 हे हिरकल मध्ये पाहिजेत राहिले. अच्छा हिरकल. हा हिरकल एक नंबर. आणि याला असे गोंडे असतात ना. याला पण गोंडे आहेत. अच्छा याला पण गोंडे आहेत. याचं कोणतं मटेरियल आहे? कॉटन सिल्क मिक्स असते दोन्ही. कॉटन सिल्क मिक्स. अच्छा. आणि याला तुमच्याकडे डार्क निळा कलर आहे का? हा जांभळा. 2200 रुपये. याच्यात पाहिजे हात कलर कोणतो? माझ्या डोक्यात होतं, म्हणजे गेल्या वर्षभरापासूनच होतं की मम्मीला अशा टाईपची साडी घ्यायची म्हणून खण वगैरे. तर देखते हा बाई जो प्लॅन होता ना साडीचा, तो साडीचा प्लॅन मम्मीला माहित नव्हता अजिबात आणि मम्मीला माहित पडून पण नव्हता द्यायचा. ऑलरेडी हा ब्लॉग खूप लेट झाला, म्हणजे वर्षभर विचारच करत होतो की नक्की कसं करायचं काय करायचं. पण अनफॉर्च्युनेटली काल मम्मीला माहित झालं. आम्ही दादरमध्ये येणार तर होतो याच कारणासाठी, पण मम्मी म्हटली कशाला जात आहे दादरला किंवा काय. त्याच्यासाठी मग सांगावं लागलं की भाई साडी घ्यायला चाललो तुला. तर जो भी होता है अच्छे के लिए होता है बोल के आलो आपण दादरमध्ये. आणि आता साडी सोडून हे बघा काय चाललंय. इथे कुर्तीज दिसल्यात, आता कुर्तीज शोधतात ताई. मम्मी क्या कर सकते. मम्मीला माहिती तर आहे आपण साडी घ्यायला आलोय, पण माहित नाही कोणती साडी घ्यायला आलोय. काय माहित पण आहे. माहिती आहे मम्मी. मी खूप आधी बोललो होतो की मला तुला खण साडी घ्यायची आहे म्हणून. हे तर सगळ्यात सस्पेन्स पोपट करून टाकलं. हा पण हे नव्हतं माहिती कधी घ्यायला येणार आहे. आणि ठीक आहे सस्पेन्स तुटला तर तुटला भाई, पण आता आपण कोणती घेणार आहे ते तर नाही माहिती आहे ना. ते सरप्राईज आहे. इथे आलो आपण टॉप घेण्यासाठी. दादर अख्खं मार्केट महिलांसाठी स्पेशल आहे भाई. इधर जेंट्स लोगों का कुछ काम नहीं. वाव सही. अरे नक्की 100.3%. रूप मिलन आहे. रूप मिलनच्या खालीच एकदम भाऊचं शॉप आहे.
एकदम छान छान टॉप्स आहेत. हा, हे कोणत्या पद्धतीचे टॉप्स आहेत? टॉपचं नाव काय? जयपुरी कॉटन. हा, हे असं आहे ते, या घ्यायला खूप छान छान आहेत. हे बघा फुगेवाले हात वगैरे पण आहेत. सही, छान आहे, मस्त आहे दादा. नवीन आलाय बघा, जयपुरी म्हणतात. जयपुरी, अच्छा जयपुरी टॉप्स, खूप व्हरायटीज आहेत. गॅरंटी आहे. हे बघा दादा एकदम आपल्याला प्रॉपर लेवलने कलेक्शन दाखवतात. तिथं आपल्या स्किन टोन वरून आपल्याला कळतं की आपल्याला कुठला कपडा सूट होतो, कुठला कपडा नाही सूट होतो. 250 पासून सगळे टॉप स्टार्ट आहेत. आता आपण आलोय माधुरी साडी. सो हा कलर, अच्छा. आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण जे आहे ते ब्रॉकेट डिझाईन आहे आतमध्ये, पैठणी काट येणार त्याला. अच्छा, आणि ही म्हणजे नेसल्यावर वरती असं चावणार वगैरे तर म्हणजे वगैरे नाही, एकदम सॉफ्ट आहे, अंगाशी बसणारी साडी. आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण आहे, गोंडे येणार याला असं. कॉन्ट्रास्ट ब्लाउज याला असं, कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार. याच्यामध्ये इतर पण आहेत. या सगळ्या खंड साड्या आहेत, या सगळ्या खंड साड्या आहेत ना? ते खंड साडीमध्ये या सगळ्या खंड साड्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत, असे एवढे सगळे कलर्स आहेत याच्यामध्ये. कपडा पण छान कॉटन मध्ये ना. अच्छा, पूर्ण ब्रॉकेट कॉटन आहे. हा मला थोडंसं एक साडी बघितली आपण, ती आपल्याला खूप जास्त आवडली. पण कसं लाईट आतमध्ये या लोकांच्या वेगवेगळ्या असतात, ऑरेंज टाईप वगैरे अशा लाईट्स असतात. आणि बाहेर उजेडामध्ये आणि आतमध्ये बघणं वेगळा फरक असतो. मग कपडे बाहेर आणून पण बघायचा. हे आपण क्या बोलते, कॉमन मॅन लोक करते ऐसी सब चीज. आय थिंक आपको भी ये रिलेट करता होगा. फायनली साडी घेतली आहे आणि मम्मीसाठी आणि तुमच्यासाठी ते सस्पेन्स असणार आहे. कारण मम्मीला म्हणजे देताना ते एक्सप्रेशन्स वगैरे बघूया आपण आणि मम्मीला कशी वाटते. आणि आता विचार करते की पूर्ण सेटच करून देऊया, म्हणजे ज्वेलरी वगैरे विचार करते. पण तशी ज्वेलरी मिळायला पाहिजे, कारण मम्मीला असं ब्रॉड वगैरे आवडत नाही. ब्लाऊज किती मस्त आहे, एकदम रेडीमेड ना. हा, हे पण हात वगैरे त्याचे एकदम प्लेन. जरी साडी वेअर केली तरी पण हा एकदम भारी वाटेल. सही आहे, पूर्ण वर्क केलेलं आहे आणि भरपूर आहे, खूप आहेत. चला सध्या तरी मला काय दीदी बोलत होते की खूप वाटतं साडी वेअर कर, म्हणजे मला तरी वाटतं त्याच्यावर व्हाईट मड्यांचं चांगलं वाटतं. बस छान आहे. बस 2 ह्याचं पण आहे. यार फक्त हे आणि चैन आणि मंगळसूत्र, हा त्याच्यावर मोत्यांचंच चांगलं वाटेल. तर असं पूर्ण गोल्डन गोल्डन आहे का, साडी एवढी भारी आहे ना. आणि मम्मीकडे मोत्यांच्या बांगड्या पण आहेत ना, मोत्याच्या आहेत या अशा वाल्या. मी जरा एक घालून बघते. इकडे पण आहेत सगळं अशा गोष्टी आहेत. हे बघा आता हे नवीन प्रकार आहे, ठुशी आहे, हे सगळ्या गोष्टी पण आहेत बघा इथे. ताई तो हार कोणता? हा लक्ष्मी हार आहे ना. म्हणजे आमच्या घरात जे वयस्कर मंडळ होते ना, सुरुवातीला आमची आजी सो त्या वगैरे घालायचे. सगळे कोळीनबाई होत्या, मच्छी वगैरे विकायचे ना, सो ते लोक घालायचे तसे सगळे. आमच्या आंबोकर खानदानीचा माहोलच वेगळा होता भाईसा. म्हणजे असे सगळे तगडे लोक होते, कोळी लोक असतात ना, त्या हिशोबाने सगळे. आणि आमच्या घरात सगळे मच्छी विकतात. आम्ही पण मच्छीच विकायचो सुरुवातीला. पप्पा आमचा मार्केट होतं कांदिवलीला. तो अभी कुछ नहीं, अभी अलग लेवल पे चला गया भाई. वाव, हे या साडीवर सूट होईल. बाहेरचं जास्त चांगलं वाटत होतं ना. आता तुला बघ, चारो तरफ ही मार्केट का दुआ. मम्मी आमची काय फॅशन वगैरे काय करतच नाही. आम्ही सांगतो मम्मी हे कर, तू हे कर, हे कर, बट मम्मी कुछ करती ही नहीं है. अभी बोलो आप मम्मी को, हाँ है कि नहीं? बोलना चाहिए, आप लोगों को भी बोलना चाहिए. मुझे कैसा बोलते हो तो वैसे भी मम्मी को भी बोलना है. मम्मी फैशन, मतलब मम्मी को है उतना नॉलेज, लेकिन भाई वो करती नहीं है, कंटाळती है या फिर पता नहीं उसका क्या विषय. ताई हे ट्राय करते, म्हणजे ॲज अ मम्मीला कसं वाटेल त्या हिशोबाने. छान वाटतंय. बघू मला कॅमेरा समोर बघा गणपतीसाठी हार, गणपतीचा हात, मुकुट. तिकडे तर गणपतीला वेअर पण केलेलं सगळं दागिने. सही. आम्ही हे एक बघतोय, हे बघा, हे खूप छान वाटतंय ना. सिंपल सोबर, सिंपल सोबर. आणि मम्मीला सिंपल कपाडिया. हा, मम्मीला जास्त हेवी काय आवडत नाही ना. हे घालून बघते. हे मस्त वाटतंय, असं वाटतंय, छान वाटतंय. हे थोडंसं अजून खाली पाहिजे. अरे म्हणजे केस अडकले. हे तर एकदमच छान वाटतंय ना, प्लेन आणि असं एकदम सिंपल मध्ये. सही वाटतंय. हे घेऊया, लॉक किया जाए. आणि लॉक गाईज, काय समोर वातावरण बघा, एक नंबर. गौरी गणपती आणि सजवलंय पण बघा किती भारी. लालबागचा राजा, एक नंबर.
नंबर. वातावरण पूर्ण आहे ना आल्हाददायक झालेलं आहे आणि सुगंधित वातावरण सगळं झालेलं म्हणजे गल्ल्या गल्ल्यातून फिरतोय ना दादरच्या मार्केटमध्ये आणि जल्लोष वातावरण सगळं वेगळंच आहे लोकांमध्ये. सो गाईज आता संध्याकाळचे 5:30 झाले. आम्ही तर जस्ट 15 मिनिट झाले घरी आलो, फ्रेश झालो. आणि काय मार्केट आहे ते म्हणजे दादरचं एकच नंबर. म्हणजे असं वाटतं की तर मिररमध्ये काही घ्यायचंच नाही. टॉप्स असू दे, स्कर्ट, पॅन्ट, टी शर्ट म्हणजे मेन्स आणि वुमेन्सचे तर एक नंबर. 250-250 रुपयापासून म्हणजे ज्वेलरी पासून सगळ्या गोष्टी. कारण मराठी क्राऊड तिथे जास्त जातो, मेन म्हणजे लालबाग, परळ, दादर. सो मराठी क्राऊड तिकडे जास्त असतो, त्याच्यामुळे मराठमोळा तिकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी जास्तच बघायला मिळतील. आणि साड्या तर एकच नंबर. साडी मम्मीला घेतलेली आहे आपण आणि तुम्ही बघितलं बट रिव्हील नाही केल्या अजून. साडी इकडे आहे. तुम्हाला पण सस्पेन्स ठेवलाय तुमच्यासोबत आणि मम्मीचा सस्पेन्स आहे. थोडी मम्मीची तब्येत ठीक नाहीये पण गणपतीपर्यंत मम्मी ऑल ओके होणार आहे, त्याची वाद नाही. गणपतीसाठी स्पेशल मम्मीला हे गिफ्ट आहे आमच्याकडून आणि तुमच्याकडून आपल्या सर्वांकडून. आता फोन खूप छान. ही कोणती आहे? इरकल. इरकल साडी. घातल्यावर ही साडी आहे ना, पण हिचा ब्लाऊज वगैरे काय आहे, पदर असा. हा पदर आहे. तुला आवडली? खूप छान, मस्त आहे. बॉर्डर आणि हे मधला कलर वगैरे छान वाटते. आता सहसा नेसत नाही साड्या, आता नेसायचं सगळं बंद. पण आता कधी अशी कार्यक्रमासाठी वगैरे कशी म्हणजे छान. आणि ते भाऊ गळ्यातलं दे मम्मीला, म्हणजे आमच्या मनाने आणले आम्ही. खूप छान मस्त वाटतं त्याच्यावर एकदमच प्रिटी. ताई तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते. अशी आहे सगळी साडी. आणि हा पदर, पदर तर एक नंबर, एकदम सही. हे मंगळसूत्र किती भारी वाटते बघ फ्रेम मध्येच. गाईज तुम्ही पण कमेंट डाऊन करा मम्मीसाठी की नक्की कसं आहे. आम्ही आमचे आणि पातळ आहे मस्त, तुला काय टेन्शन पण नाही. आवडलं ना कपडा? आवडला ना? कपडा म्हणजे चांगला आहे, म्हणजे वजन नाही साडीला. जाड गुट्ट्या गुट्ट्या पण आहेत, मोठ्या गांठ्या. छान. मारी राणी पद्मावती. छान वाटतंय. शपथ एक नंबर. म्हणजे चुम्मारे चुम्मा गडगुम्मा विषय असा झालेला आहे. इकडे सगळ्या साड्या काढल्यात. ही दीदीच्या लग्नातली साडी आहे, ही पण नवीन आहे तशीच आहे. पोपटी कलर आणि रेड बॉर्डर, एकदमच चांगली वाटते. ही मम्मीची ओकोबा साडी आहे, म्हणजे त्यावेळेला ते होतं नाव ओकोबा म्हणून. आता चालू आहे की म्हणजे रनिंगमध्ये आहे हे आयटम की नाही माहीत नाही. तर हे एक आहे. ही पण दीदीला मम्मीने म्हणजे दीदीनेच दिली होती ही साडी. पण मम्मी तसंच आहे की साड्या अशा पडून राहतात, जास्त काही यूज नाही करत. त्या सगळ्या साड्या दीदीच्या लग्नामधल्याच आहेत. तर त्या कोविडमुळे झालं लग्न, त्याच्यामुळे सगळ्या साड्या अशाच आहेत. आणि आतमध्ये पण अजून मम्मी बाकी आहेत का काय काय काढायच्या? हो, आता सगळं काढते, कारण की काय ठेवून फायदाच नाही ना असं. तेच. ही व्हाईट साडी व्हाईट ही दीदीनेच घेतली होती. अच्छा, ही पण दीदीनेच घेतली. पण आता मला बिलकुल जमत नाहीत साड्या. तेच आहे, कारण की कसं झेंडावंदन वगैरे असतं तेव्हा पण मी वेअर करायची अशी नेसायची साड्या. पण ते आता जमत नाही. आता मग नको वाटतं. मग आता झेंडावंदनला किंवा 15 ऑगस्ट वगैरे असतं बरोबर. मग हे कुर्ता आणि पायजामा वगैरे. इकडे पण सगळे अब इकडे ब्लाऊज पीस मिळाला. मी बाहेरच ठेवतो. त्याच्यावरचा हा ब्लाऊज पीस आहे. तर ते एक दीदीला पूर्ण सेट होण्याला फॉल बिडिंग पण केलेली आहे, त्याच्यामुळे ही रेडीच आहे साडी जवळ. भाऊ आता उठलाय झोपून. झाली झोप? थोडं बरं वाटलं? दीदी तरी बरं वाटलं. पण आहे कुठे आता काय माहिती दीदी काय आता बोलू. तिचं दीदीला चांगलीच वाटेल. या सगळ्या लग्नातल्याच आहेत दीदीच्या साड्या. काय नेसलेलीच नाहीये, ही पण देस दीदीलाच. आणि आम्ही मम्मीला साडी घेतली ती नीट विचार करून आणि कपडा बघून घेतली. कारण कसं आहे की मम्मी, आम्हाला माहितीच आहे की मम्मी काही साडी वेअर नाही करत. मम्मीनी म्हणजे पूर्वी खूप साड्या वेअर केल्यात, म्हणजे भरपूर वर्षापूर्वी मम्मीचं असायचं प्रत्येक सणाला मला साडी पाहिजे. पप्पांजवळ पण आग्रह करायची मम्मी की साडी पाहिजे, हे पाहिजे. पण एक टाइम असतो की बाबा आपल्याला आपल्या कामामुळे धावपळीमुळे ते थोडंसं कमी कमी होत जातात गोष्टी. आलो संध्याकाळी तेच आलो पण 5च्या आसपास आलो. आणि मी तर बाई खरं सांगतोय जेवण होतं दुपारी पण मी जेवलो नाही, कारण खूप थकलो होतो. जेवलाच नाही अजून पण नाही जेवलोय आणि नाश्ता पण काय केला नाहीये. जेवण तर होतं, मम्मीने डाळ भात करून ठेवला होता पण तेवढी इच्छा नव्हती खायची. सो आलो आणि पटकन आधी पहिले झोपून गेलो आणि झोपलो ते बाई डायरेक्ट उठलो मी बरोबर 9:30 पावणे का झाली. तर एवढ्या लेट उठलो मी आणि माझी भूक लागलेली म्हणून उठलो, काहीतरी खायचं होतं म्हणून उठलो, नाहीतर मी अजून उठलो नसतो.
पण ठीक आहे, उठलो तर उठलो. आणि रात्री पण झोपायचं बिना साडी आणली, तुम्ही बघितली आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग थोडा समजून घ्या, कधीतरी आपल्याला डाळ भात पण खायला पाहिजे. मी उठलो तर बाई यांची साफसफाई चालू होती, पण कुठली कपड्यांच्या बाबतीत साफसफाई चालू होती. म्हणजे जे कपडे आहेत, साड्या वगैरे त्या सगळ्या काढलेल्या आहेत आणि त्या ह्या इथे सगळ्या भरून ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये. आता हे दीदीला द्यायचंय. आता दीदी पण किती कपडे घालते हे आम्हालाच माहिती आहे. म्हणजे ओकेजन असेल तरच आपण सगळे चांगले चांगले कपडे घालतो, अदरवाईज तिच्याकडे पण खूप आहे. पण हे तिच्याकडेच जाणार आहे. तर ही जी साडी आपण घेतली, ती साडीचा ब्लॉग आपण बनवला होता, तो मम्मीला ती साडी आवडली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जेवण आलेलं, तर जेवण दाखवूनच आजच्या ब्लॉगचा शेवट करूया. इथे आज पिठी केली आहे, भात केला आणि वालाची भाजी केलेली आहे. ते हिरवे वाल असतात ते. आणि इथे मी छोटस शेंगदाण्याचं पॅकेट आणलेलं. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि स्पेशली साडी कशी वाटली. साडी तर बाई बापच आहे बाई, नादखुळा साडी आहे. तर बस लवकरच भेटेगा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.